दर्पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। चंद्रपूर तालुक्यात वर्धा पैनगंगा नदीच्या पात्रात 25,000 ते 12,000 वर्षादरम्यान विदर्भात विचलन करणारे आणि आज लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेक गॉर्डन हत्तीचे जीवाश्म चंद्रपूर येथील भूशास्त्र संशोधक सुरेश चोपडे यांनी नुकतेच शोधले आहे। महाराष्ट्रात अशा प्रकारची अलीकडील प्लेस्टोसीन काळातील मिळालेली हत्तीची ही दुर्मिळ जीवाश्म आहे। डायनासोर नंतर विशालकाय प्राण्यांची जीवाश्मे पहिल्यांदाच विदर्भात मिळाली आहे। या जीवाश्मासोबतच पाषाणयुगीन अवजारे सुद्धा मिळाली आहे। दुर्मिळ हत्तीचे जीवाश्मे आणि पाषाणयुगीन अवजारे एकाच ठिकाणी सापडणे हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते। ही जीवाश्मे प्लेस्टोसीन काळातील आणि जवळजवळ 25,000 वर्षादरम्यान विदर्भात वास्तव्य करणारा स्टेगॉर्डन गणेश हत्तीची आहे। हत्तीच्या दातावरून ही लुप्त झालेल्या स्टेगॉर्डन हत्तीची आहे असे मत अनेक परदेशी संशोधक तसेच वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीचे निवृत्त प्राध्यापक आणि संशोधक अविनाश नंद यांनी व्यक्त केले आहे। हे हत्ती 23 ते 26 हजार वर्षापूर्वी विलुप्त झाले। आजचे आशियाई हत्तीचे हे पूर्वज होते। याच ठिकाणी एलिफॉस नामाडिकस या लुप्त झालेल्या हत्ती सदृश्य डोके सुद्धा आढळल्याने या हत्ती जीवाश्माचे सविस्तर विश्लेषण करण्याची गरज असल्याचे मत संशोधक सुरेश चोपडे यांनी व्यक्त केले आहे। आज चंद्रपूर तालुक्यामध्ये वर्धा नदीच्या किनारी पैनगंगा आणि वर्धा नदीच्या संगमाच्या आसपास 20,000 ते 30,000 वर्षादरम्यानची हत्तीची जी फॉसिल्स आहेत ती फॉसिल्स मला गेल्या 2-3 वर्षामध्ये मिळाली आणि माझं संशोधन जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे। तर ही जी हत्ती आहे ती स्टेगॉर्डन नावाची जे लुप्त झालेले हत्ती आहेत त्या स्टेगॉर्डन हत्तीचे ही जीवाश्म आहेत। ज्या जीवाश्मामध्ये 2 त्यांचे मोलार्स ज्याला म्हणतो चावाचे चर्वणकराचे दात, एक मोठी खोपडी पण तिथे आहे आणि 2 ते 3 मोठमोठी हाडं जी आहेत त्याला मांडीची हाडं म्हणतो, अशा प्रकारचे जीवाश्म तिथे मिळालेली आहेत। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं स्टेगॉर्डनचं जीवाश्म मिळणे ही अशी पहिली गोष्ट आहे। भारतामध्ये अशा प्रकारची काही जीवाश्म शिवालिकमध्ये मिळालेली आहेत। तर आसियाटिक एलिफंटची जीवाश्मसुद्धा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मिळालेली आहे। पण चंद्रपुरामध्ये मिळालेले हे जे जीवाश्म आहेत हे जीवाश्म अगदी पहिल्यांदा मला मिळालेली आहेत आणि पूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची अशी आहेत। यापूर्वी 2 वर्षापूर्वी वरोरा तालुक्यात अशा प्रकारची हत्तीची जीवाश्म मिळालेली होती, पण तेव्हा थोडी शंका होती की ती डायनासोरची कदाचित असू शकतं कारण तिथे मोलार्स मिळाली नाही आहे। पण नंतर तिथे पण मोलार्स म्हणजे हत्तीची जी छोटी दातं आहेत ती मिळाली आणि इथे तर हत्तींची पूर्ण सांगाडा ज्याला म्हणतो अशा त्याचे तुकडे या ठिकाणी आपल्याला आढळतं। तर जवळजवळ 12,000 वर्षापूर्वी आपल्या विदर्भामध्ये प्रचंड महापूर आले। त्या महापुरामध्ये हे जे हत्ती आहे ते वाहून इथे ते निश्चितच आले असावे। यात एक महत्त्वाचा एक घटक सापडला तो म्हणजे पाषाण युगातील अवजारे इथे आढळलेली आहेत। म्हणजे पाषाण युगातली लोकंसुद्धा ह्या हत्तींची शिकार करत असावी आणि त्यांना मारून बहुधा ते खात असावे असे पुरावे पण आढळले आणि केवळ यांच्यामुळेच ते नष्ट झाले असं पण एक शक्यता आहे। तर ही सर्व जीवाश्म मिळणे ही मोठी गोष्ट आहे आणि ही सर्व जीवाश्म माझ्याकडे शैक्षणिक आणि अनुसंधानिक संग्रहालयामध्ये माझ्याकडे ही ठेवलेली आहे।